नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। पुण्यामधल्या DSK या बांधकाम व्यावसायिकाच्या वरती ठेवीदारांनी आरोप केले, त्यानंतर त्यांना जेल झाली आणि त्यांची आता जेलमधून मुक्तताही झाली। तथापि ज्या पुण्यामध्ये एवढ्या लोकांचे हजारो कोटी रुपये अडकले, त्यापैकी कोणत्याही राजकीय पक्षाने या ठेवीदारांना मदत सुद्धा केली नाही। याकरता ती लोक मतदान करणार नाहीत अशी भूमिका आता ठेवीदारांकडून घेण्यात आली। प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांची फसवणूक केली असं त्यांचं म्हणणं आहे। आजपर्यंत आमच्यापैकी 200 लोकांचं पैशाअभावी निधन झालेलं आहे। कारण त्यांना काय झालेलं आहे की मेडिकल एड ज्यावेळेला प्रोव्हाइड करताना त्यांच्याकडे पैसे नसल्या कारणाने त्यांना औषधोपचार व्यवस्थित मिळालेलं नाही आहे। आम्ही प्रत्येक माणसाकडे जाऊन जिथे जिथे आम्हाला असं कळतं की बाबा इथं काहीतरी क्लू मिळू शकेल त्या ठिकाणी आम्ही जाऊन प्रयत्न करतो आहोत। 14 ऑगस्टलाही आम्ही याच ठिकाणी पत्रकार भवनमध्येच आम्ही वार्ताहर परिषद घेतलेली होती। त्यावेळेला जे लोक आलेली होती त्या लोकांच्यापैकी म्हणजे काही पॉलिटिशियन्स वगैरे जे होते त्या लोकांनी आम्हाला प्रॉमिसेस केलेली होती की तुम्हाला नक्की न्याय मिळवून देण्याकरता आम्ही आमचा पाठिंबा तुम्हाला देऊ किंवा आमच्याकडनं आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ। परंतु हां, आत्ताच्या याच्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जर का समजा सरकारला जर का आमच्या मतांची गरज जर का नसेल तर आम्ही मतदान नक्की करू, परंतु नोटा हा जो त्याच्यातला जो आपल्याला जो प्रोव्हिजन करून दिलेला ऑप्शन जो आहे तो आम्ही वापरण्याच्या याच्यामध्ये मनस्थितीमध्ये आत्ता आहोत। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून युक्त्या करण्यात अनेक लोक पुढे असतात। त्यामध्येच पुण्यातली घे भरारी ही संस्था आणि सूर्यकांत पाठक यांनी मतदान केल्यानंतर चहा पाण्याची व्यवस्था केली आहे। सकाळी लवकर उठावं, घरात चहा पाणी न करता प्रत्यक्ष मतदान करावं आणि ते कर्तव्य करून आल्यानंतर तुम्हाला चहा पान देण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। मतदानाच्या ऐवजी मतकर्तव्य असा शब्दप्रयोग आता रूढ व्हायला लागला। ग्राहक पंचायत आणि ग्राहक पेठेचं जे काम आहे ते ग्राहकांचं प्रबोधन करणं आहे आणि मतदार हा देखील ग्राहक आहे। या हेतूने गेल्या 2 निवडणुकीपासून आम्ही मतदार जागृती करण्यासाठी एक वेगळा उपक्रम सुरू केला की जे सकाळी लवकर मतदान करतील त्यांच्यासाठी चहापान आणि काही ब्रेकफास्ट असा ठेवायचा कार्यक्रम केला होता। मागच्या पोटनिवडणुकीला केला होता आणि लोकसभेला त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता। यावेळेला देखील सहकार खात्याने असं आवाहन केलेलं आहे आणि पुण्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण आवाहन केलेलं आहे। त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या ठिकाणी देखील आम्ही पुण्यामध्ये ग्राहक पेठेच्या कट्ट्यावरती जे सकाळी 7 ते 10 पर्यंत जे मतदान करतील त्यांच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था सकाळी 7:30 ते 10:30 अशी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की याला पुणेकर चांगला प्रतिसाद देतील। पुण्यात कुठल्याही मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं पाहिजे आणि तो चिन्ह त्यांनी आपल्या बोटावर दाखवलं की त्याला या उपक्रमाचा निश्चितपणे फायदा होईल। यासाठी काही सेलिब्रिटी देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये राहुल सोलापूरकर आहेत, प्रवीण तरडे आहेत, ते देखील आमच्या या उपक्रमाला साथ देण्यासाठी लोकांची गप्पा मारण्यासाठी मुद्दाम उपस्थित राहणार आहेत। आमदार खासदार होणे याही गोष्टीपेक्षा देश जगद्गुरू झाला पाहिजे या भावनेनं, विश्वगुरू झाला पाहिजे या प्रेरणेनं भारतीय जनता पक्ष आणि त्याचे उमेदवार निवडणुकीचे उमेदवार म्हणून आलेले आहेत, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ केले। या प्रचार सभेमध्ये प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्याची ही निवडणूक ही चंद्रकांत दादांच्या भविष्य ठरवणारी निवडणूक नाही आहे। तर खऱ्या अर्थाने
महाराष्ट्राच्या जनतेच्या भविष्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जर आलं तर महाराष्ट्राच्या विकासाची बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा दुप्पट वेगाने धावल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट निश्चित आहे. आपण जेव्हा बदल करतो तेव्हा त्याचा फायदा होत असतो. तुम्ही बघा 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. याकरता हा इतिहास महत्वाचा आहे की पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी रशियाचं इकॉनॉमिक मॉडेल स्वीकारलं. त्यावेळी देशामध्ये 3 पक्ष प्रमुख रूपाने होते. एक समाजवादी पक्ष विचारधारा आणि समाजवादी पक्ष होता. दुसरा पुंजीवादी अर्थव्यवस्थेचं समर्थन करणारा स्वतंत्र पक्ष होता आणि कम्युनिस्ट आणि समाजवादी मिश्रित विचाराच्या आधारावर काँग्रेस पक्षाचं इकॉनॉमिक मॉडेल होतं. आपल्याला कधी जर संधी मिळाली तर हंगेरीमध्ये एक बुडापेस्ट नावाचं शहर आहे. त्या शहरामध्ये एक मोठा बगीचा आहे आणि त्या बगीच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या तोडून एका कोपऱ्यात ठेवलेल्या आहेत. त्या सगळ्या ज्या मूर्त्या होत्या त्या रशिया आणि चायनामधल्या जे कम्युनिस्ट विचाराचे जे महान नेते होऊन गेले, कार्ल मार्क्स आणि लेनिन पासून सगळ्यांची त्यांच्या त्या ठिकाणी मूर्त्या लोकांनी उखडून टाकल्या आणि म्हणून त्यांनी त्या एका बगीच्यात कोपऱ्यात ठेवलेल्या. मी जेव्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो तेव्हा आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या अध्यक्षांनी चीनला बोलवलं होतं आणि ज्यावेळी आम्ही चीनमध्ये गेलो त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की लाल झेंडा सोडल्यास काहीच कम्युनिस्ट दिसले नाही. जे मंगोलियन वंशाचे नॉन रेसिडेंट चायनीज होते त्यांनी मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आणली आणि त्यामुळे चायनाच्या आर्थिक प्रगती आणि विकासाला गती मिळाली. ज्यावेळी मी त्यांच्या प्रेसिडेंटला भेटलो त्यावेळी मी त्यांना विचारलं की तुम्ही जे सगळी धोरणं आता राबवत आहात हे तर तुमच्या कम्युनिस्ट विचारधारेशी याचा काही संबंध नाही, कारण लिबरल इकॉनॉमी असा विचार करण्याच्या ऐवजी तुम्ही नेहमी वर्ग विग्रहाचा आणि विषमतेचा सिद्धांत मांडला आणि दुनिया के मजदूर एक होणे सगळ्या मजदूरांचं शोषण हे उद्योजक करतात अशी भावना ठेवून तुम्ही संघर्षाची भूमिका घेत असताना आज मात्र लिबरल इकॉनॉमीच्या आधारावर तुम्ही मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आणून कामाला सुरुवात केली. हा विरोधाभास नाही आहे का? त्यांनी मला असं उत्तर दिलं की आम्हाला आमच्या देशाचा विकास करायचा आणि जे योग्य असेल ते आम्ही करू. आणि काळाच्या ओघामध्ये आपण बघा कम्युनिस्ट पार्टी ही विचारधारा रशिया आणि चायनातूनही संपली. आता लाल झेंड्याशिवाय काही नाही, देशातूनही संपली. आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली जो समाजवादी, प्रजा समाजवादी, संयुक्त समाजवादी, ज्या पक्षात अतिशय मोठे मोठे नेते होते, एस.एम. जोशी होते, जॉर्ज फर्नांडिस होते, मधुलिमय होते, मधु दंडवते होते, त्या समाजवादी पक्षाची आज जवळपास संपुष्टात आली. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पुण्यामध्ये एका सभेत काँग्रेस पक्षाला का मतदान करावं याविषयी नागरिकांना संवाद साधला. काँग्रेसची सत्ता तेलंगणात आल्यानंतर जे जाहीरनाम्यामध्ये त्यांनी वचनं दिली होती ती तातडीनं पूर्ण केली असे प्रतिपादन त्यांनी केले. जाणून घेऊयात रेवंत रेड्डी. इसका मतलब भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी जी हार मान लिए, मैदान से भारतीय जनता पार्टी भाग कर गई. और आज मैं कुछ न्यूज़पेपर्स में कुछ एडवर्टाइजमेंट्स भारतीय जनता पार्टी के तरफ से मैं आज देखा था. ये लोग
चुनाव जीतने के लिए देश को तोड़ने तक आगे जाने वाले हैं, क्योंकि इस देश में कभी कभी गंभीर समस्या आने के बाद देश पूरा इकट्ठा होकर उसका मुकाबला किए। वो बम ब्लास्ट हो या हिंदू मुस्लिम कम्युनल हो या हिंदू क्रिश्चियन कम्युनल हो, ऐसा कुछ भी अगर कुछ तकलीफ आए तो देश पूरा इकट्ठा होकर एक साथ खड़े रहकर ऐसे समस्याओं को मुकाबला किए। मगर 3 बार 11 साल प्रधानमंत्री होने के बाद भी नरेंद्र मोदी जी और भारतीय जनता पार्टी को एक 11 साल में क्या किया, गरीब लोगों के लिए केंद्र सरकार या राज्य सरकार क्या किए, उन लोगों के लिए क्या किया। नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. 20 तारखेला मतकर्तव्य आपल्याला करायचं आहे. मतकर्तव्य केल्यानंतर पुण्यामधल्या काही उत्साही संस्थांनी चहा पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे. मतकर्तव्य करत असताना आपल्या मनामध्ये देशप्रेम, लोकशाही, जनजागृती या सर्व गोष्टींचा उहापोह करूनच आपण उमेदवार निवडला पाहिजे किंवा त्याचा पक्षही निवडला पाहिजे. हे सर्व करत असताना आपल्या मनावरती कुठल्याही गोष्टींचा दबाव असता कामा नये, कुठल्याही गोष्टीचं भय असता कामा नये. निर्भयपणे मतदान करणं ही लोकशाहीनं दिलेली एक सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे आणि ती आपल्याला लोकशाही रक्षणाकरताच वापरायची आहे. त्यामुळे सर्व पुणे वृत्तदर्शनच्या प्रेक्षकांना विनंती की आपण मतकर्तव्यामध्ये कसूर करू नका. आपले मित्र, सोसायटी, इष्ट मंडळी यांना त्या दिवशी ग्रुपवरनं, आपल्या व्हॉट्सअपवरनं मतकर्तव्याकरता प्रेरित करा आणि किमान पुण्यातलं मतकर्तव्य हे 75% पुढे झालं पाहिजे असा एक विक्रम आपण करू शकतो का? होय, निश्चितच करू शकतो. पुणेकर जे करतात ते सगळ्या जगात घडतं आणि भारतात तर नक्कीच घडेल. पाहत राहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. मतकर्तव्य करा. नमस्कार.